मीरा रोडमधील काशीमीरा पोलीस स्थानकाच्या हद्दीत बाईक चोरीची घटना घडली आहे। तिघांनी आधी या दुचाकीला धक्का मारला, बिल्डिंग बाहेर आणलं आणि त्यानंतर चोरी करून हे निघून गेले। या चोरीचं फुटेज सर्वांसमोर आलंय। चोरी प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे। जळगावात चक्क पोलिसांनीच मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातल्याचा प्रकार उजेडात आलाय। एका बारमध्ये पोलिसांमध्येच हाणामारी झाली। मद्यधुंद अवस्थेमध्ये कार चालवत पोलिसांनी दुचाकीसह सायकललाही धडक दिली आणि 2 जण पसार झाले। भुसावळमध्ये सततच्या पावसामुळे 2 मजली इमारत कोसळली। त्यातील 3 घरं क्षणार्धात जमीनदोस्त झाली। घरातली माणसं वेळेत बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला। भिवंडी पारोड राज्य महामार्गावरती टँकरचा अपघात झाला। दुधानं भरलेला टँकर पलटल्यामुळे दूध शेतात वाहून गेलं। यावेळी दूध भरून देण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांनी गर्दी केली होती। यावेळी लाखोंचं दूध वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। येवला नागडे महामार्गावरती 2 भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकींचा अपघात झाला। दुचाकींची समोरासमोर धडक झाल्यामुळे एकाचा मृत्यू झालाय तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी आहे। अपघातस्थळी हजर असलेल्या नागरिकांनी मदत करण्याच्या ऐवजी केवळ बघ्याची भूमिका घेतल्यामुळे संताप व्यक्त होतोय। बीडच्या माजलगाव तालुक्यातील छोटेवाडी इथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी 2 विरोधी गटांमध्ये वाद झाला। त्यानंतर ही ग्रामसभा तहकूब करण्यात आली। यात पोलिसांनी हस्तक्षेप करत काही जणांना ताब्यात घेतलंय। खेडमधल्या लोटे MIDC मध्ये धक्कादायक प्रकार उजेडात आलाय। रासायनिक सांडपाणी वाहिनीमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये दगड भरून पाईपलाईन बंद करण्याचा प्रयत्न झाला। यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण निर्माण झालंय। याबाबतीत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावरती उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळलाय। हा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी आहे। मात्र पुतळा कोसळण्याचं कारण अस्पष्ट आहे। राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर रवींद्र चव्हाण यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली। ज्या ठिकाणी पुतळा कोसळला त्या ठिकाणाची पाहणी करत त्यांनी आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले। सिंधुदुर्ग किल्ल्यातील मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर जवळच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावरती दगडफेक झाली। मालवणमधील PWD कार्यालयाचे आमदार वैभव नाईक यांनी तोडफोडही केली। शिवरायांच्या पुतळ्याचं काम ठाण्यातल्या कंत्राटदाराला दिलं। महाराजांच्या कामात किती कमिशन खाल्लं असा सवाल विचारत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला जाब विचारलाय। या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करावं अशी मागणी ते करतात। आकारहीन आणि शिल्पशास्त्राला अनुसरून नसलेला आणि घाई गडबडीमध्ये उभारलेला शिवरायांचा हा पुतळा बदलावा अशी मागणी आपण पत्राद्वारे केली होती असं म्हणत संभाजीराजे छत्रपतींनी आपल्या भावना व्यक्त केल्या। तसंच उशीर होऊ द्या पण शास्त्रोक्त पद्धतीने स्मारकाची पुनर्बांधणी करावी अशी मागणी ते करतात। बांधणीनंतर वर्षभरातच पुतळा कोसळणं हा शिवरायांचा अपमान असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे। तसंच या पुतळ्याचं काम निकृष्ट दर्जाचं का झालं यासह अनेक गोष्टींची कसून चौकशी करावी अशी मागणी ते करतात। नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना रत्नागिरीत घडली। बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या तरुणीवरती सध्या उपचार सुरू आहेत। या घटनेच्या निषेधार्थ रुग्णालयातील परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलंय। रत्नागिरीतल्या अत्याचाराच्या घटनेनंतर रत्नागिरीतले नागरिकही आक्रमक झालेत। जोवर अन्यायग्रस्त तरुणीला न्याय मिळत नाही तोपर्यंत रस्त्यावरनं उठणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत नागरिकांनी रास्ता रोको केला। रत्नागिरीमध्ये शासकीय रुग्णालयात नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीवरती झालेल्या घटनेच्या निषेधार्थ सध्या काम बंद आंदोलन सुरू आहे। या घटनेचा आढावा घेण्यासाठी महाविकास आघाडीचे आमदार राजन साळवींनी शासकीय रुग्णालयाला भेट दिली आणि पोलिसांशी बातचीत केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली आहे। पुढील 15 दिवसात गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता नीट करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिलेले आहेत। मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। काम सोडून पळून गेलेल्या कंत्राटदारांना तुरुंगात टाका, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। आज आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहेत। त्यांनी वैजापूरकडे जाताना शेतीच्या बांधावरती जात शेतकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपल्या अडचणी मांडल्या। सरकारनंही बांधावरती यावं, पाहणी करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळावरनं राजीनामा का दिला याचं कारण स्पष्ट केलंय।
बँकेच्या संचालक मंडळानं बँकेचं वाटोळं केलं आणि ते तुरुंगातही गेले। त्यामुळे विचार केला की आपण 32 वर्ष बँकेत होत, आता राजीनामा द्यावा, जे वाटोळं व्हायचे ते त्यांचंच होईल असं अजित पवार म्हणतात। पुण्यात जीएसटी भवन इमारतीच्या उद्घाटनासाठी गेलेले असताना अजित पवार पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांवरती चांगलेच वैतागले। इमारतीच्या पहिल्याच पायरीवरती सिमेंट साफ नसल्यानं अजितदादा चिडले आणि त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। भुसावळ भागातील कासगाव रेल्वे स्थानकावरील 3ऱ्या रेल्वे लाईनच्या कामासाठी उद्या मेगा ब्लॉक घेतला जाईल। त्यामुळे 6 मेल गाड्या, एक्सप्रेस गाड्या विविध स्थानकांवरती थांबवल्या जातील, तर नाशिक बडनेरा या मेमू गाड्या रद्द झाल्यात। विरार पूर्वेकडच्या चंदनसार येथील पेट्रोल पंपाचे मालक रामचंद्र खकराणी यांचा मृतदेह त्यांच्याच गाडीत आढळून आला। मुंबई अहमदाबाद महामार्गावरची घटना आहे। खकराणी हे रविवारी रात्रीपासून बेपत्ता होते। दरम्यान त्यांच्या चालकानंच त्यांची हत्या केल्याचा अंदाज व्यक्त होतोय। भिवंडीमध्ये डिझेलची अवैधरित्या विक्री करणाऱ्या दोघांना शांतीनगर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलं। कारवाईत पोलिसांनी टँकर आणि 15,000 लिटर डिझेल हस्तगत केलंय। भिवंडी कल्याण मार्गावरती ही कारवाई झाली आहे। आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळालंय। खडकवासला फुरसुंगी बोगदा प्रकल्पाच्या कामाला राज्य मंत्रिमंडळानं प्रशासकीय मान्यता दिली आहे। प्रकल्पामुळे 3 टीएमसी पाण्याची बचत होणार आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पंढरपूर एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागलाय। कासेगाव इथे एमआयडीसीसाठी मनसेनं सातत्यानं पाठपुरावा केलेला। प्रश्न मार्गी लागल्यानंतर मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी शासनाचे आभार मानले। पुणे शहराच्या वानवडी परिसरात पोलीस अधिकाऱ्यावरती हल्ला करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकलाय। गुलबर्ग्याला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना वरवडे टोलनाक्यावरनं ताब्यात घेतलं गेलं। अमरावती नागपूर महामार्गावरती शिवशाही बसचा अपघात झालाय। या अपघातात दोघांचा मृत्यू झालेला तर 25 जण जखमी झालेले। या घटनेतल्या जखमींची काँग्रेस नेते आणि खासदार बळवंत वानखेडे यांनी भेट घेतली आणि जलद गतीनं वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचना दिल्या। पालघरमधील जिल्हा परिषद शाळांमध्ये असलेल्या शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येविरोधात पालक आक्रमक झाले। धारणीसह परिसरातील 9 जिल्हा परिषदेच्या शाळांना पालक आणि विद्यार्थ्यांनी टाळं ठोकलं। तातडीनं पेसा अंतर्गत शिक्षक भरती करावी अशी मागणी सर्वांची आहे। गोंदिया जिल्ह्यात पोलीस दलात नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवत फसवणूक झाली आहे। या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। संबंधित आरोपी याआधी सुद्धा अनेक लोकांची फसवणूक करत होता अशी माहिती उघडकीस येते। जालना एमआयडीसीतील गजकेसरी स्टील कंपनीत झालेल्या स्फोटातल्या जखमींची जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेतली। बॉयलरचा स्फोट होऊन झालेल्या अपघातात 34 जण जखमी झालेले। यापैकी एकाचा मृत्यू झाला असून 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। लासलगावच्या विंचूर उपबाजार समितीतल्या कांदा लिलावावरनं नवीन आणि जुने व्यापारी असा वाद निर्माण झाला। त्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून बाजार समितीतला कांदा लिलाव ठप्प झालाय। याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय। यामुळे 2 दिवसात लिलाव सुरू झाला नाही तर आंदोलन छेडू असा इशारा प्रहार जनशक्ती संघटनेकडनं दिला गेलाय। चंद्रपूरच्या डोनाळ गावात वाघाच्या हल्ल्यात 50 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला। आनंदराव वासेकर असं मृत व्यक्तीचं नाव आहे। शेतात बैलांना चरण्यासाठी नेलेलं असताना ही दुर्घटना घडली असून वन खात्याकडनं वाघाचा शोध सुरू करण्यात आलाय। चंद्रपुरातील दुर्गापूर भागातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। एका दुकानदाराकडनं मुलीनं खरेदी केलेल्या साहित्याच्या रकमेच्या वसुलीसाठी संबंधित मुलीचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप आहे। महायुती सरकारकडनं मागासवर्गीयांसाठी असणारा निधी इतर योजनांसाठी वळवला जातोय असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्ती अंभिरे यांनी केलाय। यांना मागासवर्गीयांसाठी 23,500 कोटींची तरतूद केली गेली होती, मात्र 10,000 कोटी सुद्धा खर्च झाले नाहीयेत असा आरोप त्यांचा आहे। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सेनगाव तालुक्यातील जयपूर येथील ग्रामस्थांनी धरणं आंदोलन केलं। पंतप्रधान घरकुल आवास योजनेचा दुसरा हप्ता लाभार्थ्यांना मिळाला नाही, त्यामुळे गावातल्या आक्रमक ग्रामस्थांनी हे आंदोलन केलं। प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेतलं गेलं। रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेल्या कामाची बिलं मिळत नसल्यानं बीडच्या रेवकी गावातील 65 वर्षीय सरपंच महिलेच्या कुटुंबानं अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। वेळीच दखल घेतली गेल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। दरम्यान राजकीय नेत्यांचं ऐकून प्रशासनातील अधिकारी जाणीवपूर्वक त्रास देतात असा आरोप कुटुंबातल्या सदस्यांचा आहे। परभणी जिल्ह्यामधल्या 47 गावांमध्ये दूषित पाण्याचे साठे आढळून आलेले आहेत। ऐन पावसाळ्यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। परभणीमधल्या पाथरी वगळता सर्वच तालुक्यांमध्ये दूषित पाण्याचे साठे आहेत, त्यामुळे शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी नागरिकांची आहे।
नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचं उपचारादरम्यान निधन झालं। त्यांचं पार्थिव त्यांच्या नायगावमधल्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवलं गेलंय। आपल्या नेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतल्या नागरिकांनी गर्दी केली। धुळे जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू असून अक्कलपाडा धरणातनं पांझर नदीमध्ये पाण्याचा विसर्ग होतोय। यामुळे नदीला मोठा पूर आलाय आणि धुळे शहरातील 2 लहान पूल पाण्याखाली गेलेत। तसंच नदीनं रौद्ररूप धारण केलेलं असून पुलावरची वाहतूक थांबवली गेली आहे। मालेगावच्या चणकापूर धरणातनं 21,000 क्युसेक वेगानं गिरणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे गिरणा नदीला पूर आला असून मालेगाव टेहरे गावाला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद झालाय। गेल्या काही तासांपासून नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये जोरदार पाऊस बरसतोय। पावसाचं पाणी बाजारपेठांमध्ये शिरलंय। दरम्यान आज आणि उद्या नाशिकला पावसाचा येलो अलर्ट दिला गेलाय। नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय। वाढत्या पावसामुळे गोदावरी नदीचा पूरही कायम आहे। सलग तिसऱ्या दिवशी पूर कायम असल्यामुळे गोदाकाठची घरं, मंदिरं पाण्याखाली आहेत। नागरिकांना सतर्कतेचा इशारा मिळालाय। कोल्हापूर धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलाय। मुसळधार पावसामुळे पंचगंगा दुथडी भरून वाहते। पाणी पातळी 26 फुटांवर गेल्यामुळे 21 बंधारे पाण्याखाली आहेत। त्यामुळे वाहतूक सुद्धा सध्या विस्कळीत आहे। नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारं वीरचक्र धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। या धरणाच्या 3ही दरवाजांमधनं शिवण नदीपात्रात विसर्ग सुरू झालाय। त्यामुळे नदीकाठच्या 16 गावांना सतर्कतेचा इशारा मिळालाय। मावळमध्ये पावसानं चांगला जोर पकडलाय आणि डोंगर माथ्यावरचे धबधबे प्रवाहित झालेत। मुंबई पुणे महामार्गावरती सुद्धा अनेक धबधबे वाहू लागलेत। महामार्गावरनं प्रवास करताना वाहन चालकांना हे धबधबे पाहण्याचा आनंद लुटता येतोय। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्याला पावसानं झोडपून काढलंय। पावसामुळे नवापूर शहरातनं वाहणाऱ्या रंगावली नदीला पूर आलाय। रंगावली नदी महिन्याभरात दुसऱ्यांदा दुथडी भरून वाहते। तर सुरत अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याला भगदाड पडलंय। त्यात पाणी साचलंय आणि यामुळे वाहतूक बंद आहे। पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं जात आहे। बुलढाण्यातील वाण नदीच्या पुलावरनं गेल्या 5 दिवसांपासून पाणी वाहत आहे। त्यामुळे मोमिनाबाद गावचा संग्रामपूर तालुक्याशी संपर्क तुटलाय। पूल बंद असल्यामुळे गावकऱ्यांची मोठी हेळसांड होते। प्रशासनानं तात्काळ पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी अशी मागणी गावकऱ्यांची आहे। अहमदनगरच्या जामखेड तालुक्यामध्ये सलग 3 दिवस पावसानं धुमाकूळ घातलाय। सततच्या पावसानं नदी नाले दुथडी भरून वाहतात। पावसानं पिकांचं अतोनात नुकसान केल्यामुळे शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी होते। लोअर वर्धा प्रकल्प क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावली। प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली असून 31 पैकी 17 दरवाजे खुले केले गेलेत। नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणातनं सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पुलावरनं पाणी वाहत आहे। यामुळे नांदूर मध्यमेश्वर महामार्ग वाहतुकीसाठी बंद आहे। राज्याच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा इशारा दिला गेलाय। ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट दिला गेलाय। तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। कोकणासह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मंगळवारपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला जातोय। हवामान खात्याकडून कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट दिला गेलाय। छत्रपती संभाजीनगरातील शिवसेना आणि भाजपत झालेल्या गोंधळाप्रकरणी कार्यकर्त्यांवरती दंगलीचा गुन्हा दाखल आहे। भाजपच्या 32 तर शिवसेनेच्या 28 कार्यकर्त्यांवरती हा गुन्हा नोंदवला गेला आहे। महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भातली मुंबईत बैठक सुरू आहे। जागावाटप ठरवण्यासाठीची महाविकास आघाडीची आजची दुसरी बैठक आहे। मुंबईतील जागावाटप आज निश्चित होण्याचा अंदाज आहे। महाविकास आघाडीतील प्रमुख नेते या बैठकीला हजर आहेत। आमदार अबू आझमी यांनी शरद पवार आणि जयंत पाटलांची भेट घेतली आहे। या भेटीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरनं चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। पवारांनी विधानसभेसाठी अल्पसंख्याक चेहऱ्यांना उमेदवारी द्यायला हवी अशी मागणी अबू आझमींनी केल्याचं कळतंय। धर्मराव बाबा अत्राम यांच्याविरोधात त्यांच्या कन्या निवडणूक लढवणार असल्याचा गौप्यस्फोट माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलाय। अत्राम यांची मुलगी 3 वेळेला शरद पवारांना भेटली आणि आपल्या वडिलांनी घेतलेला निर्णय आपल्याला मान्य नाही असं त्यांनी स्पष्ट करून निवडणूक लढवण्याचे मनसुबे व्यक्त केल्याचं अनिल देशमुख म्हणतात। ओबीसी आरक्षण बचाव यात्रा आज धाराशिवच्या भूम शहरात येऊन पोहोचली आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत बाईक रॅली निघाली। यावेळी हाकेंवरती जेसीबीतनं पुष्पवृष्टी झाली।
तुम्ही 12 कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहात, एकट्या मराठा समाजाचे नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा, असं आव्हान ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मुख्यमंत्र्यांना दिलंय. आदिवासी आणि ओबीसींना एकत्र ठेवण्याचा आपला प्रयत्न असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं. पेसा अंतर्गत भरती प्रक्रियेच्या मागणीसाठी नाशिकमध्ये सुरू असलेल्या आदिवासी आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचंही आंबेडकर म्हणाले. मीरा भाईंदरमधील आगरी भवनात आगरी समाज उन्नती संस्थेच्या वतीनं गोल्डन नेस्ट इथे कार्यक्रम पार पडला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांचा सन्मान केला गेला. खेडमधल्या प्रो गोविंदा स्पर्धेत अवघ्या 19 सेकंदात 5 थर रचण्याचा विक्रम हेमराज गोविंदा पथकानं केलाय. माजी आमदार संजय कदम यांच्याकडनं ही स्पर्धा आयोजित केली गेली होती. भर पावसामध्ये प्रो गोविंदा स्पर्धेला उदंड असा प्रतिसाद मिळाला. भाईंदरमधल्या विद्यामंदिर शाळेनं विद्यार्थ्यांसाठी दहीहंडीचं आयोजन केलं होतं. यात 1ली ते 4थीच्या चिमुकल्यांनी सहभाग नोंदवला. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ तसंच इतर सामाजिक संदेशाचे फलक हाती घेत या मुलांनी दहीहंडी साजरी केली. चाकणच्या चिमणी गावातील शेतकरी महिलांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शेताच्या बांधावरती दहीहंडी फोडली. दिवसभर शेतामध्ये राबून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांनी टाळांच्या गजरामध्ये भजन म्हणत जन्माष्टमी साजरी केली. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे इथे श्रीमंत मुरलीधर मंदिरात आकर्षक सजावट पाहायला मिळते. तळेगाव दाभाडे इथे एकमेव कृष्णाचं मंदिर आहे. या मंदिरात आकर्षक फुलांसह टाकाऊपासून टिकाऊ अशी सुंदर फुलपाखरांची सजावटही पाहायला मिळते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन्मान यात्रेचं आज वाशिम जिल्ह्यामध्ये आगमन झालं. आमदार भावना गवळींच्या नेतृत्वात वाशिम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातनं यात्रेला शुभारंभ करण्यात आला. प्रहार संघटनेच्या वतीनं जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावरती प्रतिकात्मक तिरडी आंदोलन नेण्यात आलं. अंबड तालुक्यातल्या लालवाडीतील स्मशानभूमीसाठी रस्ता नाही, त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचे हाल होतात. अनेकदा निवेदन देऊन सुद्धा काहीच उपाययोजना होत नसल्यानं संतप्त कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. महिला आणि मुलींवरच्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ सांगलीच्या पलूसमध्ये महिलांनी रास्ता रोको आंदोलन केलं. क्रांती महिला प्रतिष्ठानकडनं हे आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं. राज्यातल्या महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी योजना आणावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. बदलापूरमधल्या रेल रोको प्रकरणातील आंदोलकांची अजूनही धरपकड सुरू आहे. काल अटक केलेल्या 8 आंदोलकांना आज कल्याण कोर्टात हजर केलं गेलं. कोर्टाने या आंदोलनकर्त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बदलापूरमध्ये चिमुकल्यांवरती झालेल्या अत्याचार प्रकरणी पीडित मुलीचा जबाब बालमानसोपचार तज्ज्ञांच्या ऐवजी पोलिसांनी घेतला आणि हे बेकायदेशीर असल्याचं म्हणत वकील असीम सरोदे यांनी पोलिसांवरती आक्षेप नोंदवलाय. या प्रकरणी कोर्टानं पोलिसांना जाब विचारावा अशी मागणी त्यांनी केली आहे. क्रिकेटर युवराज सिंगच्या बायोपिक चित्रपटासाठी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे आणि याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये रंगते. या रेसमध्ये रणवीर सिंग, रणवीर कपूर, विकी कौशल आणि वरुण धवन या अभिनेत्यांची नावं दिसतात. रेस सिनेमाचा चौथा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रेस 4 या बिग बजेट सिनेमामध्ये सैफ अली खानसोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसेल.